नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे। माणिकराव कोकाटेंवर आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी घेण्यात आली आहे, तर दुसरीकडे क्रीडा मंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री पद देण्यात आले आहे। ऑनलाईन रमी खेळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलावर विविध नेत्यांनी टीका केली आहे। बारामतीमध्ये बारामती इंदापूर मार्गावरील एसटी बसमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे। बारामती येथील काटेवाडी येथे चालू बसमध्ये एका व्यक्तीने कोयत्याने दुसऱ्या प्रवाशावर वार केला। या कोयत्याच्या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झालाय। विशेष म्हणजे हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार करून स्वतःला जखमी केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे। ही घटना आज शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली। श्रीरामपूरमधील हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करावी अशी मागणी श्री चित्ते यांच्या पत्नी दीपाली प्रकाश चित्ते व चिरंजीव प्रतीक प्रकाश चित्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली। अनुकंपा तत्वावरील शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षेत सूट देण्यात आली होती, मात्र आता ही सूट काढून देण्यात आली आहे। सप्टेंबर 2024 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता पुढील 5 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे। सप्टेंबर 2029 पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेतले जाणार आहे। एसी दुरुस्तीच्या बहाण्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून घरातील वृद्धासह सुनेला चाकू आणि पिस्तूलचा धाक दाखवून 5,000चे कपडे आणि 10,000चा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा NVR दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना जेल रोड येथे गुरुवारी घडली। पवारवाडी येथील शांती बंगल्यात भर दिवसा झालेल्या या थराटाने खळबळ उडाली आहे। यात रामदास गोविंद पगारे किरकोळ जखमी झाले आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा मोठा आधार बनलाय। विशेषतः कोकण विभागात मागील 7 महिन्यांमध्ये 2,738 रुग्णांना तब्बल 25,86,37,000 रुपयांची मदत दिली आहे। अवघ्या 4 आठवड्यावर आलेल्या गणेश उत्सवासाठी भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। उत्सव काळात मुंबई कोकण रेल्वे मार्गे प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनने तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार आहे। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सुटल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे, तर मालेगाव प्रकरणात आरोपींची सुटका झाल्यावर मात्र सरकार आनंद व्यक्त करत आहे। ही दोन्ही प्रकरण काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तपासली गेली, पण दोन्ही ठिकाणी वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप उपाध्ये यांनी केलाय। ट्रम्प टॅरिफमुळे जगातील अनेक देशांमध्ये नाराजीचा सूर असून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चालीमुळे शरणागत पत्करावी असं काही पश्चिमात्य देशांचा प्रयत्न आहे। याबाबत भारताने अधिकृत भूमिका मांडलेली नसली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपुरात सूचक विधान केले आहे। आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य आहे। स्वबळातूनच भारताची जास्त प्रगती होऊ शकते असे त्यांनी प्रतिपादन केले आहे। सामाजिक न्याय विभागाला आता कोण न्याय देणार असा सवाल विचारण्यात येत आहे। या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करून खदखद व्यक्त करून आणि नाराजी जाहीर करूनही निधी वळवण्यात आलाय। विशेष म्हणजे कालच अजितदादा आणि मंत्री शिरसाट यांच्यात बैठक झाली होती। त्यात काय खलबत झाली हे काही समोर आले नाही, पण आता शिरसाट आगपखाड करणार का असा सवाल विचारण्यात येतोय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।